युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. अशोक खरातचे आणि रुपाली चाकणकरचे संबंध जुळले, पण आता प्रतिभा चाकणकरचे पण संबंध जुळले अशोक खरातशी. काय वाटतं तुम्हाला? प्रतिभा चाकणकर कोण? रुपाली चाकणकरची बहीण. आता रुपाली चाकणकर तर जेलात जाणारच जाणार, पण प्रतिभा चाकणकर जेलात जाणार आणि अशोक खरातच्या सगळं सडणार. प्रतिभा चाकणकर अशोक खरातच्या टेबलवर बसली काय नाही, ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा. अशोक खरातनं बोगस शेकडो खाते काढले होते. त्या शेकडो खात्यामध्ये रुपाली चाकणकरच्या बहिणीचं प्रतिभा चाकणकरचं खातं आलेलं आहे आणि त्या खात्यामध्ये शेकडो ट्रान्सफर झालेले आहे, व्यवहार झालेला आहे. तर ही बघा प्रतिभा चाकणकर काय म्हणून राहिली. जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाचे आपण उलाढाल केलेली नाहीये. तुम्हाला कल्पना होती का समतापत संस्थेमध्ये तुमची नावाची खाती कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आले, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. तुमचे कागदपत्र बनावट, सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. तर पुढचा तपास आपले करतात. तिनं काय म्हटलं बघितलं ना? तिनं म्हटलं का आमच्यावर खोटे आरोप टाकत आहे, आम्ही कुठलेही एकही रुपयाचा घोटाळा केला नाही आणि आमचे खाते नाही आहे, आमचे बोगस खाते बनवलेले आहे, डुप्लिकेट खाते बनवले आहे, बनावट खाते आहे, अशी ही महिला सांगून राहिली. आता ही महिला खरी बोलून राहिली काय का खोटं? तुमच्या मनात डाऊट निर्माण झाला असेल. आता तिथलाच एक अधिकारी आहे, तो अधिकारी काय सांगून राहिला तो बघा. या सर्व खातेदारांची केवायसी पूर्णपणे केलेली होती. ती केवायसी आम्ही डिजिटली फेच करून घेतलेली आहे. ती केवायसी खरोखर आहे की नाही, ती त्याच माणसाची आहे का, त्यांचा व्हिडिओ केवायसी आम्ही करून घेतलेला आहे. अशा केवायसीच्या सर्व निकषांची पूर्तता आम्ही त्यावेळेस पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठेही बनावट खाते आहे असा कुठेही प्रकार समतामध्ये नाही. खातेदारांच्या विड्रॉल स्लिप आमच्याकडे आहेत, त्यांची सह्या करून आम्हाला दिलेल्या आहेत. बऱ्याचशा वेळेला खातेदार स्वतः पैसे काढण्याकरता आलेले आहेत. कुठेही अशोक खरात इथं पैसे काढायला आला अशा त्या खात्यांमधला भाग नाही. बऱ्याचशा खात्यांना मोबाईल नंबर एकच आहे, एक नाही जवळ 3-4 मोबाईल नंबर आहेत, ते कॉमन आहेत, ते 3-4 ठिकाणी कॉमन आहेत. तर त्यावेळेस खातेदारांनीच आम्हाला सांगितलं ना, ऐकलं काय म्हणत अधिकारी? तो म्हणत आहे की रुपाली चाकणकरची बहीण प्रतिभा चाकणकर ही महिला स्वतः येत होते आणि पैसे ट्रान्सफर करत होती, व्यवहार सगळा सोयी स्वतः करत होती, अशोक खरात येत नव्हता. तर विचार करा, म्हणजे प्रतिभा चाकणकरची बहीण ही महिला किती बावळट असायला पाहिजे, किती खोटं बोलून राहिली. म्हणजे हे महिलेच्या नावानं कलंक आहे. ही महिला अशोक खरात पच्या टेबलावर तर बसलीच असेल, तशी आपली स्वतःची बहीण टेबलावर बसली. तिची अजून व्हिडिओ व्हायरल व्हायचे आहे. जे नाशिकच्या पोलीस लोकांना जे पेनड्राईव्ह सापडले ना, पेनड्राईव्ह मध्ये दोघाही बहिणीच्या टेबलाची भीती दिसणार तुम्हाला. समजलं काय? पण माझं म्हणणं एकच आहे, एवढे कोरोनाचे व्यवहार झाले आणि एवढे खात्यामध्ये कुठून आले, त्याचा नॉमिनी अशोक खरात होता आणि अशोक खरातच्याच नावानं सगळ्या गोष्टी होत्या. आणि ह्या महिला म्हणत होत्या की हाच नंबर अटॅच ठेवायचा बँकेला, दुसरा कुठलाच नाही, ह्याच ठेवायचा. म्हणजे प्रतिभा चाकणकरच्या सांगण्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या आणि हा कर्मचारी सांगून राहिला. हा कर्मचारी खोटा बोलू शकतो काय? म्हणजे ही प्रतिभा चाकणकर सोशल मीडियावर न्यूज रिपोर्टरच्या समोर किती खोटं बोलून राहिली, किती बावळट असायला पाहिजे. ही बाई आपल्या बहिणी वाणीच आहे. जशी रुपाली चाकणकर बावळट आहे, तशी ही आता स्वतःची बहीण प्रतिभा चाकणकर आपलं दर्शन खोटं करून राहिली. हा म्हणजे ही महिला धुतल्या तांदळाची नाही आहे असं वाटून राहिलं. काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये? महिलेला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे. जसं रुपाली चाकणकरला आता ओपन केलं, सगळं खोलकाल करून सगळं ओपन केलं आहे. आता रुपाली चाकणकरचा नवरा सोडून गेला, भाऊ सोडून गेला, पोरं सोडून गेले, एकटी पडली आहे बिचारी. आता प्रतिभा चाकणकरची जिंदगी पण अशीच खराब होणार असं वाटते का तुम्हाला? अशोक खरातने गेली असेल का? ह्या अशोक खरात पाशी चालून गेल्या असेल का? टेबलावर बसल्या असेल का ह्या दोघी बहिणी अशोक खरातच्या? काय वाटते तुम्हाला? आणि एवढा करोडाचा लॉस म्हणू शकतो आपण, किंवा फेक अकाउंट मध्ये ह्या महिला ट्रान्झॅक्शन करत होत्या, स्वतःहून जात होत्या आणि ही महिला स्वतः म्हणून राहिली की आम्ही गेलो नाही. हिचा भूत गेला होता का? डायरेक्ट हा कर्मचारी सांगून राहिला की ही महिला किती खोटी बोलत असेल.
प्रतिभा चाकणकर किती खोटी बोलत असेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल. काय वाटतं तुम्हाला या महिलेनं जे बोलली हे खरं वाटते का हा कर्मचारी बोलला तो खरं वाटून राहिलं. या व्हिडिओच्या सविस्तर बातमीतून तुम्हाला मी दाखवण्याचा एकच प्रयत्न करत आहे की रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकण ह्या दोघी बहिणी किती चालाक महिला असायला पाहिजे. ह्या अशोक खराची प्रॉपर्टी तर म्हणा, अशोक खराच्या कामामध्ये जे धंदे होते त्याच्यामध्ये पण सामील होत्या. आणि माझं एकच म्हणणं आहे, अशोक खरातला सजा का, या महिलेला सजा का नाही? कारण सगळ्या गोष्टीमध्ये या पण त्यांच्या संघ अशोक खरा संघ काम केलं ना. कांडामध्ये सगळ्या गोष्टी ह्या सामील होत्या ना दोघ्या बहिणी. अशोक खरा टेबल विधी करत होता, अशोक खरा अमके विधी करत होता. ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं या महिलेला माहित असेल ना, तर मग या महिलेला पण सह आरोपी करायला पाहिजे नाही का सरकारनं? काय वाटतं तुम्हाला सरकार सह आरोपी या महिलेला का करत नाही? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.